राज, 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 रोशनी पळ, बटलर पळ, राज, स्ट्राइकर, राज, 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 नताशा, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. तुम्ही जाऊन आलात? नताशा, आम्ही तुमच्याशी बोलतो. मी काय बोलणार आता साईमा? काय झालं? आमचे विक्रमादित्य कसे आहेत? कुठे राहतात? काही कळलं का? साईमा, मी प्रत्यक्ष तिथे गेले नसते तर बरं झालं असतं. म्हणजे तुम्हाला वाईट वाटेल असं बोलायची वेळ माझ्यावर आली नसती ना. काय झालंय? तुम्ही अशा का बघता आमच्याकडे? साईमा, मी विक्रमादित्यशी बोलले. त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला की तुम्ही त्यांची किती काळजी करता. पण साईमा, त्यांनी एकदाही तुमचा उल्लेख केला नाही. विक्रमादित्यांनी आमच्याबद्दल काहीच विचारलं नाही? नाही साईमा, मलाही या गोष्टीचं खूप वाईट वाटलं. ते त्यांच्या जगामध्ये खूप खुश आहेत. विक्रमादित्य असं वागू शकतील यावर आमचा विश्वास नाही बसत. आमचाही नाही बसत. साईमा, पण मी जेव्हा त्यांच्याशी बोलले आणि प्रतिस्पर्धी कंपनीमध्ये नोकरी करण्याच्या निर्णयावर ठाम आहेत हे सगळं ऐकल्यानंतर त्यांच्यावर विश्वास ठेवण्याशिवाय आपल्याजवळ दुसरा पर्याय नाही आहे. पण विक्रमादित्य असं का वागतील? त्यांना घरच्यांशी संबंध, मे बी तुमच्याशीही संबंध ठेवायचा नसेल. ते ज्या पद्धतीने जगतायत ते पाहून असं वाटतं की तुमच्याशिवाय त्यांचं अडेल असं वाटत नाही. पण त्यांच्याशिवाय आई म्हणून जगताना आम्हाला किती जड जाईल हे त्यांना कसं कळत नाहीये. साईमा, साईमा, रिलॅक्स. हे बघा, सगळं व्यवस्थित होईल. हां, येऊ मी? काळजी घ्या. हॅलो, बोला वाघळे सर. हॅलो साक्षी, तू ताबडतोब सिव्हिल हॉस्पिटलमध्ये निघून ये. का? काय झालं? त्या स्ट्रायकरने आणि त्याच्या लोकांनी केलेल्या गोळीबारात राज जखमी झालाय. त्याला 2 गोळ्या लागल्यात. त्याला 2 गोळ्या लागल्या. साक्षी, मेला मेला राज मेला, 12च्या भावात गेला. रोशनी, अगं राज मेला. राज मेलाय खरंय, पण बटलर आणि बुलेट सुद्धा जीवानिशी गेलेत. त्यांच्याबद्दल तू काहीच बोलत नाहीयेस. माझा बटलर रे, माझा बुलेट. पण मेलेल्यांबद्दल काय बोलायचं बुवा? निघण्यापूर्वी तूच म्हणाला होतास ना
की तुला इतरांच्या सोंगट्यांपेक्षा स्वतःच्या सोंगट्या जास्त महत्वाच्या आहेत म्हणून? तू रोशनी, मला नेहमीच क्वीन महत्वाची वाटत आलेली आहे आणि मी माझ्या सोंगट्या जपतो कारण क्वीन घेण्यासाठी मला त्या उपयोगी पडतात. म्हणजे आमचा तू सोंगट्या म्हणून वापर केला? अगं क्वीन जर आपल्याला घ्यायची असेल तर कवर म्हणून आपल्याच सोंगट्या आपल्याला मारावं लागतं. आज बटलर आणि बुलेट गेले, उद्या मी. स्ट्रायकर ज्यांना जीव लावतो त्यांच्या जीवाची काळजी सुद्धा घेतो. राणी असेल तर राज तुझ्या गळ्यातला ताईत होता. होता राज माझ्या गळ्यातला टाईट होता, नाही कुठं म्हणतो होताच. पण हाच माझ्या गळ्यातला टाईट आज माझ्या गळ्याला फास बनू लागला होता. आज बटलर आणि बुलेट मेले ह्याच्यापेक्षा राज मेला हे महत्वाचं आहे. राज जर मेला नसताना रोशनी तर तो पोलिसांना घेऊन इथं आला असता आणि त्यानं पहिला नाही माझ्या छातीवर धरला असता. मला माहिती आहे ते, पण तसं असतं तर आम्ही होतो ना तिथे तुझ्या बरोबर. आणि मी त्या राजला घाबरत नाही. हो अगं तू त्या राजला घाबरत नाही तुला, पण मी मरणाला घाबरतो ना. मी घाबरतो ना ग मरणाला. राजला घेऊन आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो तेव्हा ते बाहेरच बसून होते ॲम्ब्युलन्समध्ये आमची वाट बघत. जसं त्यांनी राजला पाहिलं गोळीबार चालू केला. मला ना ऍक्च्युली त्या स्ट्रायकरला चुडवायचं होतं पण साला वाचला. डॉक्टर राजपूत. वागळे आय एम सॉरी, पण आत्ता काहीच सांगता येणार नाही. वागळे, दिस इज नॉट गुड फॉर यू. जर राजच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर तुझ्या करिअरच्या दृष्टीने हे प्रकरण तुला खूप महागात पडणार आहे. मला त्याची कल्पना आहे सर, पण माझं करिअर वाचावं म्हणून नाही, पण मी कोणाला तरी राजच्या जीवाची हमी दिली आहे म्हणून तरी त्याला जगावंच लागेल. नताशा, हॅलो. आम्हाला तुझ्याकडनं अशी अपेक्षा नव्हती. का? काय झालं? मला नाही कळलं. आजपर्यंत आम्ही तुला राजे शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज मधली एक जबाबदार आणि विश्वासपात्र व्यक्ती समजत होतो, पण आज आम्हाला असं वाटायला लागलंय की ती आमची चूक होती नताशा. मला खरंच नाही कळलं. म्हणजे माझ्याकडून असं काय घडलंय ज्यामुळे तुमचं माझ्याबद्दलचं मत असं अचानक बदललं? तुला खरंच कळलं नाहीये? तू काय वागलीस हे तुला आमच्याकडनं ऐकण्याची गरज वाटते नताशा. तुझ्या दुर्दैवानं आज साईमानशी जे तू बोलत होतीस ते आमच्या कानावर पडलंय. आम्ही खूप प्रामाणिकपणे हे घर सोडण्याचा प्रयत्न करतोय आणि तू हेच घर तोडायला निघालीस. आता आम्हाला तुझा संशय यायला लागलाय.
सूड घ्यायचा आहे ना तुला रणवीर राजेंचा, उद्ध्वस्त करायचं आहे ना त्यांना, म्हणूनच जॉईन केली आहेस ना राजे शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज. असं काही नाही आहे प्रियदर्शनी, प्लीज माझ्याबद्दल गैरसमज नका करून घेऊ. गैरसमज झाला होता नताशा, पण आता तो गैरसमज दूर झालाय. मान्य आहे आम्हाला तुझ्यावर अन्याय झाला होता. तुझी काही एक चूक नसताना रणवीर राजेंनी तुला तुरुंगात डांबलं होतं. त्यावेळेला या घरातनं फक्त आम्ही तुझ्या बाजूने उभं राहिलो होतो, विसरलीस? अगतिक झाली होतीस जेलमध्ये, तेव्हा रणवीर राजेंचा रोष ओढवून तुला भेटायला आलो होतो आम्ही, विसरलीस? जेलमधनं जेव्हा सुटून आम्हाला भेटायला आली होतीस तेव्हाही आम्ही तुला समजावलं होतं ना नताशा, पुन्हा या कचाट्यात अडकू नकोस, पुन्हा राजे शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज जॉईन करू नकोस, विसरलीस? विसरलीस की तू विसरण्याचं नाटक करतेस? तरीही वेगवेगळी कारणं सांगत तू पुन्हा राजे शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज जॉईन केलीस. तुझा खरा उद्देश आता आमच्या लक्षात येतोय, म्हणून तुला स्पष्टपणे सांगतोय, असं काहीही करू नकोस ज्यामुळे या घराचे पुन्हा तुकडे होतील. खूप मेहनतीनं आम्ही हे घर पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करतोय. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते की असं काही नाहीये, असं काही नाहीये. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. साईमांनी मला एक जबाबदारी सोपवली होती, त्यानुसार मी विक्रमादित्यांना भेटले, त्यांच्याशी बोलले. आमच्यामध्ये जे काही बोलणं झालं ते मी साईमांना सांगितलं. खरं बोलणं हा गुन्हा आहे आणि मी आजही माझ्या कामाशी तेवढीच प्रामाणिक आहे. साईमांना समाधान वाटावं म्हणून मी खोटं बोलेन नाही, मला नाही जमणार. ही अडचण तुम्ही समजून घ्यायला पाहिजे होती. आता दुसरा मुद्दा, माझ्यावरील झालेल्या अन्यायाचा बदला घेण्याचा. माझ्यासारख्या मुलीला तुमचा बदला घेऊन काय मिळणार? आणि हे बदला या सगळ्या गोष्टींपेक्षा माझ्यासाठी प्रायोरिटी आहे ते माझी फॅमिली. आणि तुम्ही माझ्याबद्दल गैरसमज करून घेताय. दुखावलं तुम्ही मला प्रियदर्शिनी. राज ICU मध्ये. मला राजला भेटायचं आहे. बाहेरच्या कोणालाही आज सोडायचं नाही असं साहेबांनी ऑर्डर सांगितले. प्लीज मला त्याला भेटू द्या ना. मी त्याची मैत्रीण आहे. तुम्हाला सांगितलं ना साहेबांची ऑर्डर आहे म्हणून. साहेब म्हणजे बागळे सरांनी सांगितलं तुम्हाला? हो. प्लीज माझं एक काम करा ना. बागळे सरांना सांगा की साक्षी आली आहे, तिला राजला भेटायचं. ते शक्य नाही मॅडम. प्लीज मला त्याला एकदा भेटू द्या ना. प्लीज मी रिक्वेस्ट करते तुम्हाला. मला एकदा भेटायचंय राजला. सावंत, एक मिनिट. मॅडम तुम्ही तिकडे थांबा, मी बघतोय. या इकडे. वागळे, तू त्या राजला घेऊन हॉस्पिटलला जाणार ही माहिती त्या स्ट्रायकरला कशी कळली? सर ॲक्च्युली मी सुद्धा याच गोष्टीचा विचार करत होतो. वागळे, अरे काय बोलतोस तू? विचार करत होतो? अरे तुझ्यासारख्या सिनियर ऑफिसरकडनं मला अशा उत्तराची अपेक्षा नाही आहे. आपले 3 कॉन्स्टेबल मारले गेले आहेत. परिस्थितीचं गांभीर्य कळते तुला? येस सर,
पण सर, आम्ही राजला घेऊन जातोय याची खबर आपल्या स्टाफपैकी काही ठराविक लोकांनाच होती. कदाचित आपल्याच स्टाफपैकी कोणीतरी स्ट्रायकरला याची टीप दिली असणार. मग शोध या. हे असं नुसतं विचार करून चालणार नाही, कृती करा. येत्या काही तासात त्या स्ट्रायकरला टीप देणाऱ्याचं नाव मला समजलं पाहिजे. वागळे, डू यू गेट मी? येस सर. सर, साक्षी नावाची एक मुलगी राजला भेटायला आलेली आहे, तर तिला तिथंच थांबायला सांगा, मी आलो. यस सर. ही साक्षी म्हणजे? येस सर, तीच ती. या इकडे. साक्षी. वागळे सर, शेवटी मला ज्याची भीती होती तेच झालं. राजने पोलिसांसमोर सरेंडर व्हावं म्हणून किती मोठी मोठी आश्वासनं दिली होती तुम्ही, आठवतंय ना? राजच्या केसालाही धक्का लागणार नाही असं म्हणाला होता तुम्ही. काय झालं? त्याला संरक्षण देऊ शकत नव्हतं तर तुम्ही. हे बघ साक्षी, तू काळजी करू नकोस. राजला काही होणार नाही. काही बरं वाईट झालं तर? वागळे सर, तुमच्या शांत राहण्यामध्येच मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. माझं चुकलं. पोलिसांसमोर सरेंडर हो असं मी राजला सांगायलाच नको होतं. इन्स्पेक्टर वागळे. डॉक्टर, काय सिच्युएशन आहे आतमध्ये? हे बघा, केस खूप क्रिटिकल आहे. चान्सेस कमी आहेत. ऑपरेशन करून गोळ्या काढाव्या लागतील. अरे मग डॉक्टर, तुम्ही इथे माझ्याशी बोलत काय थांबलात? जा आणि काढा ना गोळ्या. वागळे, सॉरी. त्याचा रक्तस्राव थांबण्याची वाट पाहण्याशिवाय सध्या आम्ही काहीच करू शकत नाही. डॉक्टर प्लीज, मी हात जोडते तुमच्या समोर. प्लीज माझ्या राजला वाचवा, प्लीज. रिलॅक्स मॅडम, आम्ही आमच्या परीने त्याला वाचवण्याचे प्रयत्न शेवटपर्यंत करणार आहोत. चला. वागळे सर, मला राजला भेटायचंय. वागळे सर, मला राजला भेटायचंय. हे बघ साक्षी, साक्षी, राज ICU मध्ये आहे. या अवस्थेत त्याला भेटण्याची परमिशन डॉक्टर देणार नाहीत. मला त्याला बघायचंय. लांबून बघायला मिळालं तरी चालेल. प्लीज. ये. माझं साक्षीवर मनापासून प्रेम आहे. मी तुझ्याकडे साक्षीला आयुष्यभरासाठी मागतोय. मला आयुष्यभरासाठी साक्षीची साथ हवी आहे.
साक्षी, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही हे खरं आहे, पण मी स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करणार नाही. त्यापेक्षा तूच मला गोळी घाल. शूट मी. वेळ लागलाय का तुला राज? नाही ना मारू शकणार मला माहिती आहे, कारण तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणून सांगतोय. ऐक माझं, आपण इकडनं पळून जाऊया. हे बघ, पोलिसांच्या स्वाधीन होणं हा मूर्खपणा आहे. काळजी करू नकोस साक्षी. तुझं जसं राजवर प्रेम आहे तसंच राजचंही तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे. तुला सोडून तो कधीही जाणार नाही. चल.